नमस्कार. मी एक शेतकरी आहे. शेतकऱ्यांची अवस्था फार बिघडलेली आहे. काही जणांचे सोयाबीन फारच उद्ध्वस्त झालेले आहे. पाण्यात आहेत सोयाबीन, ऊस फार भुईसपाट झालेले आहे. याच्याकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. शेतकरीचे धान्य सर्वजण खातात, काही शेतकरीच खात नाही. पण शेतकऱ्याची मदत तिला कोणीही येत नाही. कसे करावे शेतकऱ्याने? शेतकऱ्याने लहान मुलाहून मोठं झालेलं मूल जोपासता आलं नाही, तसंच पिकाला जोपासलेलं राहतं. लहान पिकापासून पार धान्य निघेपर्यंत त्याला जोपासलेलं राहतं. का असं? शेतकऱ्यांसोबतच म्हणजे येळ रात कष्ट करून ते पीक जोपासून काहीतरी भेटेल, आपलं घर चालेल ह्या आशेनं शेतकरी जगत असतो. पण आज त्या स्थितीला फार नष्ट झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकऱ्याची आता व्यथा मांडायला कोणी समोर येत नाही. अरे मंत्र्यांनो, तुम्ही 1-1, 1.5 कोटींच्या गाड्या घेता, दौरे मारता, तेवढ्या डिझेलला पैसे जातात तुमचे. तेवढेच ते दौरा बंद करून शेतकऱ्याकडे पाहणी केला, तेवढेच त्या फंडात जमा केले असतात शेतकऱ्याच्या निधीत, तर शेतकऱ्याला मदत नाही भेटू शकत का? कधी का तुम्ही आम्हार आहात तेवढे गबाळ सांभाळून घरोघर पैसे ठेवून काय आम्हार होणार आहात का? एक दिवस तुम्हीही मरणार आहात. चांगले म्हणून मरा. माझं एवढंच विनंती आहे की मदत करा शेतकऱ्यांना. शेतकरी आज आपल्यात जिवंत आहे, तर उद्या तुम्ही खाता त्यांच्या जीवावर. गाड्या तुम्हाला अन्न देणार नाहीत ना, तुमचं टायर कुतडून खाणार नाही तुम्ही, अन्नधान्यच खाणार आहात तुम्ही.